नमस्कार सर्व ताईंना, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, दुपारचे आता 12 वाजलेत आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की जे द्राक्ष वगैरे आलेले आहेत ते बघा पक्ष्यांनी कसे फोडलेत. पूर्ण असे बघा, मागच्या वेळी तर बागेला ह्या पीक पण नव्हतं आणि ह्या वेळेला पक्ष्यांनी जे द्राक्ष आहेत ते कसे फोडलेत बघा. इतकं म्हणजे नुकसान करतात. कसंच निम्म्यापर्यंत जाळी घातली, पुढं जाळी घातलेली नाही. तर हे बघा, तर अशी बघा द्राक्षे जे आहेत ते अशी पक्ष्यांनी फोडलेत. भरपूर असे नुकसान करतात पक्षी. तर बघा, आता हा माल आहे तो तयार व्हायला लागलाय द्राक्षेचा. तर बघा, पिकायला लागले ती द्राक्षे अशी. तर ही अशी बघा द्राक्षे तयार व्हायला लागली ती, पण पक्षी भरपूर असं नुकसान करतात. तर तसं तर बघा, शेतकऱ्यांचं जे बागायतदार शेतकरी असतात बघा, ज्यांच्या बागा वगैरे असतात त्यांचं खूप असं नुकसान होतं. तर आता पण तसंच काहीसं झालं आहे. तर वर्षभर एवढी मेहनत वगैरे करायची आणि नंतर बघा त्यांना त्याचा मोबदला पण म्हणावासा मिळत नाही. तर खूप असं जे बागायत जे शेतकरी आहेत बघा, त्यांचं खूप असं नुकसान होतं आहे. तर ह्याला पीक सुटकान बघा ह्या बागेला अगदी कमी आहे. तुम्हाला दाखवते बघा, कुठेतरी बघा असं एखादं घड, कुठेतरी एखादं घड असं आहे. इकडं पूर्ण मोकळं आहे बघा, इकडे पण तसंच आहे. तरी त्यांनी बघा नवीन व्हरायटी घातली, तरी पण ह्या वेळेला तसंच झालंय. कारण पक्ष्यांनीही भरपूर द्राक्षे फोडल्यात वगैरे अशी, आणि निम्म्यापर्यंतच त्यांनी जाळी वगैरे घातली बघा. बघा पुढच्या साईडला द्राक्षांच्या म्हणजे घड जे आहेत तिथे बघा पक्षी भरपूर असे बसलेत पुढं. तर असे पूर्ण जे द्राक्ष आहेत ते बघा असे फोडून टाकतात. तर इतका छान असे जो माल आहे तो आलाय द्राक्षेचा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.